काँग्रेसच्या जलसमाधी आंदोलनाला मोठे यश। मालनगाव धरणाचे पाणी अखेर सुटले, 17 गावांना दिलासा। साक्री तालुक्यातील तब्बल 17 गावांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मालनगाव धरण परिसरात छेडण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे। प्रशासनाने आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन तातडीने धरणातील पाणी सोडण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या काही दिवसापासून पाणी टंचाईमुळे नागरिक, शेतकरी आणि पशुधन पाण्यासाठी हवालदिल झाले होते। खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्याकडे पत्रव्यवहार करूनही पाणी न सुटल्याने अखेर शनिवारी सकाळी 10 वाजता तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली थेट धरण परिसरात जलसमाधी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आलाय। पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थ आणि तरुण मोठ्या संख्येने या आंदोलनात उतरले होते। पाणी आमचा हक्क आहे अशा घोषणांनी संपूर्ण धरण परिसर दणाणून सोडला होता। आंदोलनाची आक्रमकता पाहता सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल, PSI प्रसाद रौंदड, राजू जाधव आणि पोलीस फौज फाट्याने चोख बंदोबस्त तैनात केला होता। अखेर जनशक्तीपुढे नमते घेत पाटबंधारे विभागाला वरिष्ठ पातळीवरून आदेश प्राप्त झाले। त्यानुसार कनिष्ठ अभियंता भोई यांनी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली। या आंदोलनात भानुदास गांगुर्डे यांच्यासह गणेश गावित, संदीप भोये, शिवाजी चौरे, दिगंबर बापू, वसंत राठोड, युवराज महाले, सूर्यकांत ठाकरे, यशवंत बागुल, भाऊसाहेब गांगुर्डे, मधुकर बागुल आणि संजय गांगुर्डे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह स्थानिक शेतकरी एकजुटीने सहभागी झाले होते। या यशामुळे 17 गावातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून हा जनतेच्या एकजुटीचा विजय मानला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, साक्री। सहसंपादक अनिल बोराडे। साक्री तालुक्यातलं मालनगाव धरणाच्या पाणी पिण्याच्या पाण्यासाठी गुरढोरांसाठी कान नदीला सोडण्यात यावं अशी मागणी या कान नदी काठाच्या 17 गावांनी मालनगाव, खराडवाडी, दैवेल, सातारपाडा असेल, किरवाड, गोडगाव, कालदर, भोनगाव असेल, सुरपान असेल, छडवेल, आष्टाने, कावठे, साक्रीपर्यंत हे पाणी जातं। आणि मग गेल्या 15 दिवसापासून जिल्हा परिषदच्या प्रशासनाकडे ग्रामपंचायतीने सांगितलं की आमचं आरक्षणाचं पाणी सोडा। जिल्हा परिषदचं प्रशासन दरवर्षी ऑक्टोबरमध्येच हा सगळा आराखडा होतो। जिल्हाधिकारी महोदय पिण्याच्या पाण्यासाठी ठराविक आरक्षित पाणी करतं आणि बाकीचं शेतीला पाणी सोडतं। आणि मग आमची रास्त मागणी होती की आता या 17 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी नदी काठाला आहेत, नदी कोरडी झालेली आहे, पाणी सोडा। परंतु प्रशासन दखल घेत नव्हतं। या नंदुरबार लोकसभेचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी साहेब यांच्याकडे या ग्रामपंचायतच्या सगळ्या प्रतिनिधींनी काँग्रेस पक्षाने मागणी केली आणि 3 जून रोजी जिल्हा प्रशासनाला मेलद्वारे, पत्राद्वारे पाणी सोडण्याचे खासदार महोदयांनी सांगितलं। परंतु तरीही प्रशासन दखल घेत नव्हतं आणि नाइलाजाने आम्हाला या ठिकाणी आज मालनगाव धरणामध्ये सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदाराचे पत्र दखल घेणाऱ्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवाट भटका फिरावं लागतंय, याची दखल न घेणाऱ्या या शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी गेल्या 1 तासापासून पाण्यात आंदोलन करत होतो, जल आंदोलन करत होतो। आणि आमचा निर्धार आम्ही व्यक्त केला प्रशासनाकडे की आम्ही पाणी सोडल्याशिवाय या ठिकाणी निघणार नाही आणि जर 12 वाजेपर्यंत पाणी सोडलं नाही तर या ठिकाणी आम्ही जलसमाधी घेण्याची आमची तयारी आम्ही लोकांच्या पिण्याच्या। साक्री पोलीस स्टेशनचे सगळे प्रभारी पोलीस अधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेत। महसूल विभागाच्या तहसीलदार महोदयांचाही मेसेज आला आणि या ठिकाणी भ्रमणध्वनीमध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमाने आदेश आत्ता काही क्षणापूर्वी पारित झाला। आणि प्रशासनाचं म्हणणं होतं की आता आदेश आला, तुम्ही आंदोलन स्थगित करा। पण आम्ही म्हटलं आम्ही पाणी सोडल्याशिवाय या ठिकाणी हलणार नाहीत। आणि अशा पद्धतीचं आमचा जो प्रशासनाने पण आमच्या आंदोलनाची दखल घेतली। आमच्या खासदार महोदयांच्या, आमच्या प्रतिनिधींची लोकांच्या वतीने जी विनंती केली त्याची दखल घेतली आणि उशिरा का असेना प्रशासनाने या ठिकाणी आता काही वेळापूर्वी पाणी सोडलेलं आहे। परंतु प्रशासनाला माझी विनंती आहे की हे पाणी फक्त 2 दिवस शोसाठी सोडू नका, ते शेवटच्या घटकापर्यंत, कावठ्यापर्यंत, भांडणा गावापर्यंत हे पाणी सोडेपर्यंत हे पाणी सोडलं पाहिजे। आणि काही प्रमाणात आमच्या बुडकीखडी दैवेलपर्यंतही
पाण्याची टंचाई आहे ओझरपाडा वगैरे या गावांपर्यंत, तिथेही हे पाणी पोचलं पाहिजे. आणि नुसता हा प्रश्न नाही आहे मित्रांनो, असाच लाठीपाडा धरणाचाही पाण्याच्या त्या काटवान भागातून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. जामखेडी धरणाच्या तिथूनही पाणी सोडण्याची मागणी आहे. मग लोकांचे काही अंत पाहत आहे का हे प्रशासन? आंदोलनाची वाट पाहत आहे का? काही मुहूर्त पाहत आहेत का? आम्हाला हे पाणी त्या लाठीपाड्याचं पण सोडलं गेलं पाहिजे, जामखेडीचं पण सोडलं पाहिजे. आणि आता जूनचा आज 6 तारीख आला, त्याच्यामुळे लोकांचा अंत न पाहता पाणी सोडावं. आणि एक ज्वलंत आमची मागणी आहे की याच ठिकाणी, याच नदीवरती 100 MCFTचं एक काबऱ्या खडक नावाचं धरण आहे आणि गेल्या 5 वर्षापासून या प्रशासनाच्या धीम्या गतीने ते काम वेस्टिवेरचं चालू आहे. आमची मागणी आहे की एक काबऱ्या खडक धरणाचं पाणी यावर्षी पावसाळ्यामध्ये अडवलं गेलं पाहिजे. आमच्या खासदार महोदयांनी DPTCमध्ये दिशा समितीमध्ये हा विषय घेतला, परंतु खेदाने नमूद करावं वाटतं की इतिवृत्तामध्ये सुद्धा लोकांच्या या मागणीचं दखल घेतली, खोटं वृत्त लिहिलं जातं. आम्हाला जी माहिती मिळाली इतिवृत्तामध्ये नोंद घेतली गेली नाही. तर त्याच्यामुळे अशा या भूमी